भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे प्रणेते भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार डॉक्टर कल्याणकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंगावकर, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद अकरम यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। अमर रहे राजीव गांधी, अमर रहे राजीव गांधी, अमर रहे राजीव गांधी, राजीव गांधी, राजीव देला ये बलिदान याद रखेगा हिंदुस्तान, राजीव देला ये बलिदान याद रखेगा हिंदुस्तान। अमर रहे राजीव गांधी, अमर रहे राजीव गांधी, अमर रहे। पुतळा घ्या, येतो का? देशाच्या माजी पंतप्रधानांची आज जयंती राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली। काय सांगाल, काय शुभेच्छा देऊ आपण? या देशाला माहिती व तंत्रज्ञानाच्या शिखरावर नेऊन पोहोचवणारे आणि ज्या संगणकाची निर्मिती आपल्या देशामध्ये झाली त्याचे खंदे समर्थक तथा आपल्या देशामध्ये संगणक आणणारे स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा आज आम्ही जन्मदिवस साजरा करतोय। या जयंतीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छाही देतो आणि राजीवजींना आदरांजली वाहतो। आणि याचबरोबर त्यांनी देशाची अखंडता आणि एकात्मता टिकून राहावी याकरता जे पावलं उचलली, प्रसंगी त्यांना बलिदानाला सामोरं जावं लागलं आणि या देशाची अखंडता आणि एकात्मता आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून, आपल्या आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून या देशाची अखंडता आणि एकात्मता साबूत राहावी। भले मला मरण पत्करावं लागलं तरी चालेल, या बाण्यातून राजूजींचं बलिदान आम्हा सगळ्यांसाठी एक स्मृती देणार आहे, एक स्फूर्ती देणार आहे आणि त्याची स्मृती, त्याची आठवण आज त्यांच्या स्मारकावर येऊन आम्ही करावी, हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक मोठं कर्तव्य असं समजतो। आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना राजूजीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।